आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भावनाला अचानकपणे चिठ्ठी आलेली असते। ती चिठ्ठी खरं तर जानूने पाठवलेली असते, पण भावनाच्या हाती पडल्यामुळे जानू अस्वस्थ होते। पण भावनाला आता आजीची काळजी वाटत असते, कारण त्या चिठ्ठीमध्ये आजीचं नाव लिहिलेलं असतं। आजीच्या जीवाला धोका आहे ही गोष्ट कळते। तेवढ्यातच आता तिकडे जानू आलेली असते आणि जानू बोलत असते की काय झालं। तेव्हाच आता ती चिठ्ठी जानू देखील वाचते आणि मग ती सिद्धूची मदत घ्यायचं ठरवते। मुद्दामूनच ती चिठ्ठी तिने पाठवलेली असते, जेणेकरून सिद्धूला ती वाचवायला आजीला पाठवू शकेल। मग आता सिद्धूला जानू म्हणत असते की तू जा जीज, मी आहे भावना ताईसोबत। मग आता इथे सिद्धू निघालेला असतो, कारण काही झालं तरी त्याला ना आता आजीला वाचवायचं असतं। इकडे आता जयंत ना आजीला ढकलायचा प्रयत्न करत असतो, पण तो आधी मुद्दामून ना घाबरवतो, जेणेकरून आजी उठून बसायला हवी, ती नाटक करते हे तिने दाखवायला हवं हे सुद्धा आता तो विचार करत असतो। पण आजी काही केल्या उठून बसत नसते, कारण आजीला जे आहे ते काही झालं तरी माहिती असतं, आपण जर उठून बसलो तर प्रॉब्लेम होऊ शकतो। ते दुसरीकडे सिद्धू सिटी हॉस्पिटलला पोचलेला असतो। खालीच त्याला रिसेप्शनिस्ट भेटते। तेव्हा तो विचारतो की खरं तर शांतादेवी आल्या आहेत का? तेव्हाच ती म्हणते की हो आले आहेत ना। इकडे आता भावनाला नुसता जीव घाबरा झालेला असतो आणि त्यामुळेच ना भावना जी आहे ती जानूला सांगत असते की जानू एखादं गाणं बोलून दाखव ना। तर जानू आता तिला गाणं बोलून दाखवते। जानू आता गाणं बोलते तेव्हा कुठे जाऊन भावनाला बरं वाटतं। त्याच वेळेला भावनाला आणि आज जानूला सुद्धा आजीची काळजी वाटत असते। तर इकडे जयंत हा इतका निर्दयी आहे ना की त्याने ना आजीला ढकलून दिलेलं असतं जिन्यावरना। मग आता आजी जिन्यावरना ढकलून दिल्यानंतर गडगडतच त्या व्हीलचेअरवरना खाली जात असते। तेच आता समोर ना सिद्धू आलेला असतो। सिद्धू अचानक येतो तेव्हा जयंत घाबरतो। तेच दुसरीकडे आता लक्ष्मी ही आता तिच्या बाबांसोबत बसलेली असते। बाबांना ती आता एका गोष्टीचं पुस्तक जे आहे ते वाचून दाखवते। जे गोष्टीचं पुस्तक ती लहान असताना बाबा तिला वाचून दाखवायचे, आज तेच पुस्तक ती बाबांना वाचून दाखवत होती। मग आता लक्ष्मी बाबांना म्हणत असते की बाबा, मला ना तेव्हापासून फक्त तुमची साथ हवी होती। तुम्हाला सांगू का, येत्या 40 वर्षामध्ये माझ्या आयुष्यात खूप काही झालं, म्हणजे मी जोडीदार योग्य धरला, कारण त्या जोडीदारामुळे आजपर्यंत मी इथे आहे। आणि तुम्हाला सांगू का, जशी तुम्ही माझी काळजी घ्यायचात ना, अगदी तशीच काळजी श्रीनिवाससुद्धा आतापर्यंत माझी घेतात। त्यामुळे मला ना कधीच कशाची कमी पडू दिली नाही त्यांनी। आता मला फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज होती आणि आज माझं ते स्वप्न पूर्ण झालंय। मी कधीही विचार केला नव्हता की तुम्ही माझ्यासोबत असाल, पण आज मला बरं वाटते। पण बाबा, आता असंच बसून चालणार नाही। आता तुम्हाला थोडा व्यायाम तर करायलाच हवा, कारण तुम्ही लवकर बरे व्हायला हवेत। तुमचं थोडं मालिशसुद्धा मी करून देणार आहे। पण आता बाबा नाही असं म्हणत असतात, पण इकडे असणारी जी लक्ष्मी आहे ती ऐकत नसते। बाबांचा हात ती आता ठीक करण्यासाठी प्रयत्न करत असते। हळूहळू का होईना बाबांना ती हात उचलायला सांगत असते। तेच दुसरीकडे आता आजी पडणार असते, ते सिद्धूने जाऊन वाचवलेलं असतं। मग जयंत आता म्हणतो की मलाही माहीत नाही आजी कशी काय पडली, मीही आता आजीलाच वाचवायला येतो, बरं झालं पण तू आलास ते, नाही तर आता माझ्यावरच सगळं आलं असतं। काय झालं असतं आजीचं, आजी आता शुद्ध पडलेली असते, कारण तिला धक्का बसलेला असतो। तेच घरात सगळीजण ना आता सिद्धू जयंतची आजीची वाट बघत असतात। अजूनही आता आले कसे नाही हेचं टेन्शन असतं। तेव्हाच ना श्रीनिवास म्हणतात की मी जयंतला उगाच पाठवलं, मीच झालं पाहिजे होतं आईला घेऊन, काय झालं असेल काय नाही अशी मनामध्ये कुठेतरी आता भीती वाटत असते। जानूला तर माहिती असतं की नक्की जयंत काय करणार आहे ते। तेच आता सिद्धू जो आहे तो आणि जयंत दोघंही जण घरी येतात। दोघंही जण घरी आल्यावर त्यांच्यासोबत आजी नसते, त्यामुळे भावनाच्या आणि जानूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं। लक्ष्मीसुद्धा विचारत असते की काय झालं आहे, आई कुठे आहे? तेव्हाच ना हे दोघंही जण एकदमच टेन्शनमध्ये असतात आणि त्याचं दाखवत असतात की खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे। पण आता आजी समोरून स्वतःहून चालत येते, तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो। मग आता आजी समोरून चालत आली म्हटल्यावर इकडे आता सगळेजण आजीकडे बघून खूप जास्त खुश झालेली असतात, कारण सगळ्यांनाच ना खूपच आनंद झालेला असतो, कारण आजीला असं चालताना बघून आणि आजी स्वतःहून आलेली असते। सगळ्यांनाच आनंद होतो आजीला बघून। आता आजी तर आलेली असते आणि आजी जेव्हा येते ना तेव्हा मात्र आता आजीला विचारलं जातं तर ओके तर आहे ना? मग आता
सगळेजण म्हणत असतात की खरं तर ना आम्ही मस्करी केली, पण आजीनेच ही मस्करी करायला सांगितली होती. म्हणजेच आजीनेच आम्हाला सांगितलं की हे सगळं असं करायचं, म्हणून आम्ही हे केलं, असंही आता इथे असणारा हा सिद्धू बोलत असतो. तेव्हा ना इकडे मात्र लक्ष्मी खूप जास्त सिद्धूवर डाफरत असते आणि म्हणत असते की काय ही पद्धत झाली का सिद्धू? आम्ही किती घाबरलो होतो, आम्हाला किती काळजी वाटत होती, तुला कळतं की नाही काही? तेव्हा सिद्धू म्हणतो आता आजीचं ऐकणार नाही तर काय मग? दुसरीकडे जयंत घाबरलेला असतो. तर इकडे आता सगळेजण जेवायला बसलेले असतात. तर अधिराजच्या डोक्यामध्ये सतत ना तेच विचार येत असतात. त्याला आता कळत नसतं की काय करावं ते, कारण त्याला ना आता हिचा जो निर्णय असतो तो बिलकुलही मान्य झालेला नसतो. तेच आता दुसरीकडे इथे तिला लोणचं हवं असतं, आंबट चिंबट खावंसं वाटत असतं आणि त्यामुळेच ना ती आता खायला वगैरे मागत असते. आणि जेव्हा ती हे सगळं काही खायला वगैरे मागते ना तेव्हा अधिराजचं डोकं फिरलेलं असतं, कारण अधिराजला ना तिची ही नखरे नाटकं आवडत नसतात आणि त्यामुळे अधिराजला अर्ध्या जेवणावरनं उठून तिकडनं निघून जातो. त्यामुळे रेणुका सुद्धा त्याला विचारते की काय झालं आहे, पण तो आता काही न बोलता तिकडनं निघून जातो. पण तेव्हाच रेणुकाला समजतं की नक्कीच काहीतरी झालेलं आहे. इकडे जयंतच्या मनामध्ये खूप जास्त आता भीती येत असते. तो आता विचार करत असतो की हे सगळं काय झालं, म्हणजेच ना त्याला आता वाटत असतं की ही जर आजी जर बोलायला लागली तर माझं काही खरं नाही. तेव्हाच इकडे आता जयंत म्हणत असतो की आजीने आणि आम्हीच मिळून प्लॅनिंग केलं, म्हणजे आजी ना आधी आम्हाला बोलली की आपण सगळ्यांना ना असं हे करूया, म्हणूनच आम्ही तुम्हा सगळ्यांना अशा पद्धतीने सरप्राईज दिलं, असंही आता बोललं जात असतं. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे सगळ्यांनाच संतोष म्हणत असतो की जानूचा जीव आधी या जयंतवर जडला आणि मग सगळीजणं जयंतला आता आपलंसं करून आता सगळीजणं जयंतचे लाड करतायत, असंही काहीसं आता संतोष बोलत असतो. संतोष जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा मात्र आता जानूला प्रचंड राग आलेला असतो. जानू त्याच्याकडे रागातच बघत असते. तेच दुसरीकडे आता नीलांबरी जी आहे ना ती मात्र आता दार ठोकायला आलेली असते, पण अधिराज दार काही उघडत नसतो. अधिराजने रूममधलं सगळं सामान ना अस्ताव्यस्त करून टाकलेलं असतं, कारण त्याला ना आता हे सगळं काही नकोसं असतं. जी काही नाटकं चालू असतात ना इथे असणाऱ्या नीलांबरीची ती त्याला बघवत नसतात आणि त्यामुळेच ना आता तो खूप जास्त संतापलेला असतो. तो आता विचार करतो की काही झालं ना तरी मी काही मान्य करणार नाही आहे दुसऱ्या कोणाचंही मूल, असाही त्याने आता विचार केलेला असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता सगळ्यांनीच ठरवलेलं असतं की आपण ना ह्या सगळ्याचं मस्त असं सेलिब्रेशन करूया आणि मग आता ह्या सगळ्याचं सेलिब्रेशन करायचं आता त्यांचं ठरलेलं असतं. तेच आता तिकडे ना आप्पांना सुद्धा आणलं जातं आणि आप्पा जेव्हा तिथे येतात ना तेव्हा आणि लक्ष्मी दोघंही जण आता आप्पांच्या पाया वगैरे पडतात, कारण ना आप्पांचा आशीर्वाद सुद्धा तितकाच महत्त्वाचा होता जितका बाकी सगळ्यांचा होता. आता सगळीजणं गाणं वगैरे लावून नाचायला सुरुवात करतात. आता तेव्हाच ना इकडे जयंतच्या मनामध्ये भीती येत असते. जयंत विचार करतो की काही झालं तरी सुद्धा या आजीने तोंड उघडायला नको. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की रात्रभर नीलांबरी जी आहे ती बाहेरच झोपलेली असते, म्हणून रेणुका तिला विचारते की काय झालंय, तुमच्यामध्ये काही भांडण झाली आहेत का? पण ती आता काही नाही झालंय असंच सांगते. पण तेव्हाच ना डाऊट येत असतो. तेच दुसरीकडे आता जायचं असतं कामासाठी, म्हणजेच ना त्यांना आता एक मोठी जबाबदारी असते, घराचं रजिस्ट्रेशन करायला जायचं असतं. आणि तेव्हाच ना जयंत म्हणत असतो की चला मी येतो तुमच्यासोबत, म्हणजे कसं मीही तुमच्यासोबत असलं तर मला काही गोष्टी तिथल्या माहिती आहेत ना, त्यामुळे मी तुम्हाला या सगळ्यात मदत करू शकतो. आता जाताना लक्ष्मी जी आहे ती आधी सगळ्यांचेच आशीर्वाद वगैरे घेते, आजी त्याचसोबत तिच्या बाबांचे सुद्धा. मग आता जयंत जातोय म्हटल्यावर इकडे लक्ष्मी आणि श्रीनिवास जे आहे ते आता म्हणत असतात की अगं हा येतोय तर तू सुद्धा ये ना. त्याबरोबर बँकेने ना खूप सुंदर अशी पत्रिकासुद्धा तयार करून आणलेली असते वास्तुशांतीची, आणि वास्तुशांतीची जेव्हा पत्रिका तयार करून आणली जाते ना तेव्हा ती पत्रिका खूप जास्त आवडते. मग आता भावना बोलत असते की चला आता तुम्ही लवकर जाऊन या. जानू काही जायला बघत नसते, पण जानूला ना आता इकडे हट्ट केलेला असतो आईबाबांनी, म्हणून मग जानूला जावं लागतं. जानूकडे दुसरा कोणताही पर्याय जो आहे तो आता उरलेला नसतो.
मग आता जानू मनातल्या मनात म्हणते की मी फक्त ना आईबाबांसाठी माझ्या येते, तुझ्यासाठी नाही. तुझ्याबरोबर तर कुठेच फिरायला मला जराही आवडणार नाही, असंही आता ती मनातल्या मनात बोलत असते. तेच इकडे आता जेव्हा सगळेजणं निघालेले असतात तेव्हा त्यांना दारापर्यंत सोडायला कुटुंबातील सगळीजणं आलेली असतात. कारण आहे ना हा आनंदाचा क्षण असतो. तेव्हा जाताना नेहमीप्रमाणे इकडे ना गोंधळ उडालेला असतो म्हणून लक्ष्मीचा पाय घसरणार असतो. पण तेव्हाच ना तिला श्रीनिवास सावरतात. तेव्हा संतोष ना तोंड वाकडं करून आता बोलत असतो की हे काय झालं, जाता जाताच अपशकून की काय, मग आता होत आहेत की नाही नीट कामं, असंही मुद्दामून तो आता बोलत असतो. पण जेव्हा तो हे सगळं काही बोलतो तेव्हा मात्र आता श्रीनिवास म्हणतात की प्रत्येक वेळेला तुला काही ना काही खोटा घालावाच लागतो का. मग आता ही लोक रजिस्ट्रेशन ऑफिसच्या इथे पोहोचतात तेव्हासुद्धा ना लक्ष्मीचा पदर गाडीच्या त्या याच्यामध्ये अडकलेला असतो. तेव्हाच पुन्हा एकदा संतोषचं बोलणं आठवत असतं. संतोषचं बोलणं आठवल्यावर इकडे श्रीनिवास आता सांगत असतात की नको या गोष्टींचा विचार करू. तेव्हाच ना दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सकाळी निलांबरी रूममध्ये येते. अधिराजने आता त्याचा निर्णय सांगितलेला असतो. तू जे काही बोलतेस ना ते मला मान्य नाही आहे. असं दुसऱ्याचं कोणाचंही मूल मी माझं मूल म्हणून घेणार नाही आहे. आणि जर मला नावं ठेवली ना अख्ख्या लोकांनी तरीही मला चालेल. माझ्या पुरुषार्थावर प्रश्न निर्माण केला तरी चालेल, पण कोणाचंही मूल मी माझं मूल म्हणून वाढवणार नाही, असं देखील आता त्यांनी डायरेक्ट सांगून टाकलेलं असतं. आणि तेव्हाच ना निलांबरीला राग येत असतो. तेच दुसरीकडे आता रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट होते. आधी पेन चालत नसतं, सही करायची असते. लक्ष्मीच्याच नावावर श्रीनिवास यांनी हे घर केलेलं असतं. मग आता सही करताना पेन चालत नसतं, पण आता ते पेन थोडं झटकून दिलं मग चालेल. मग आता त्यांनी सांगितलंय म्हटल्यावर ते आता पेन थोडंसं झटकते आणि मग घेते आणि मग काय पेन चालायला लागतं, सही वगैरे होते. तेव्हाच ती त्यांच्याकडे त्यांचा मोबाईल मागते आणि त्यांच्या मोबाईलमध्ये आता एक फोटोसुद्धा काढते आणि ती म्हणत असते की आता खूप छान दिसते, हा क्षण आहे ना मला आयुष्यभर जपून ठेवायचा आहे आणि यासाठी मी फोटो काढलाय. जयंतसुद्धा आता त्या सगळ्यांचा फोटो काढतो. येताना त्याने पेढीसुद्धा आणलेली असतात आणि मग तो गोड म्हणून त्यांना पेढीसुद्धा देतो आणि म्हणत असतो की अजून एक इच्छा आहे माझी. आणि जानूचा हात घेतो आणि जानूच्या हाताने स्वतः तो पेढा उचलतो आणि तिला भरवायला सांगतो. मग तेव्हा जानूला राग येतो. जानू बाजूला जाऊन तिचा हात जो आहे ना तो जोरात झटकते आणि जेव्हा ती जोरात झटकते ना तेव्हा तिला राग येतो. दुसरीकडे जाताना जयंत आणि जानू एकाच गाडीने जात असतात. तेव्हाच ना जयंत जानूला म्हणत असतो की मी 2 मिनिटात येतो, त्याचं काहीसं बाहेर काम असतं म्हणूनच मग आता तो जात असतो. तेव्हा जानू त्याला म्हणत असते की ठीक आहे जा, आम्हाला काही तुझ्याशी फरक पडत नाही. मग तो म्हणतो की मी गाडीमध्ये AC चालू करून जातोय म्हणजे तुला काही भीती वाटणार नाही. पण आता तिला राग सुरू आहे. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.